ख्रिसमस हा फक्त एक सण आहे का? की मग ती त्या रात्रीची कथा आहे का, जेव्हा परमेश्वर शांतपणे या जगात आला? जर येशूचा जन्म झाला नसता तर आज तुमची आणि माझी गोष्ट कशी असती? बायबल सांगते, सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या महिमेला मुकले आहे. रोमकरांस अध्याय 3 वचन 23. जग अंधकारात होते. धर्म होता पण तारण नव्हते. नियम होते पण जीवन नव्हते. येशूचा जन्म अचानक झाला नाही. ती देवाची योजना होती. यशया अध्याय 9 वचन 6. कारण आपल्यासाठी एक बालक जन्माला आला आहे. आपल्याला एक पुत्र देण्यात आला आहे. सत्ता त्याच्या खांद्यावर असेल आणि त्याचे नाव अद्भुत, सल्लागार, सामर्थ्यवान देव, सनातन पिता, शांततेचा अधिपती असे ठेवले जाईल. मिखा अध्याय 5 वचन 2. हे बेथलेहेम एप्राथा, तू यहुदाच्या हजारांमध्ये लहान असली तरी तुझ्यातून माझ्यासाठी एक जण उत्पन्न होईल, जो इस्रायेलवर राज्य करील. त्याचा उगम प्राचीन काळापासून, अनादिकालापासून आहे. ख्रिसमस ही नवी गोष्ट नाही. तो हजारो वर्षांपूर्वीचा दिलेला वादा आहे. राजवाडा नाही, सोन्याची पाळणा नाही. राजा असूनही येशूचा जन्म गोठ्यात झाला. लूक अध्याय 2 वचन 7. तिने त्याला कपड्यात गुंडाळून गोठ्यातील चरणीत ठेवले, कारण त्यांच्यासाठी वसतिगृहात जागा नव्हती. तो आपल्याला उंचावण्यासाठी आला, म्हणून त्याने स्वतःला नम्र केले. लोक म्हणतात, माझ्याकडे सर्व काही आहे, तरीही हृदय रिकामे आहे. ख्रिसमस म्हणजे भेटवस्तू नाही. ख्रिसमस म्हणजे देवाची उपस्थिती आहे. मत्तय अध्याय 1 वचन 23. त्याचे नाव इम्मानुएल ठेवले जाईल. याचा अर्थ देव आपल्या बरोबर आहे. क्रूस विसरलात तर ख्रिसमस अपूर्ण आहे. योहान अध्याय 3 वचन 16. कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नाश पावू नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. तो जन्मला मरण्यासाठी आणि आपण जगण्यासाठी. आज प्रश्न हा नाही की तुम्ही ख्रिसमस कसा साजरा करता. खरा प्रश्न हा आहे, तुम्ही येशूला स्वीकारले आहे का?